अंतरावरती आपले जे HFSS ज्याला प्रॉडक्ट म्हणतो, हाय फॅट सॉल्टी शुगर प्रॉडक्ट्स विकायचे नाहीत, विद्यार्थ्यांना खाऊ द्यायचे नाहीत. त्याच्यावरती चर्चा बऱ्यापैकी सुरू झाली. त्याच्यामधला असा एक प्रश्न आला, शाळेतला कॅन्टीन पुरतं ठीक आहे हो, पण 50 मीटरची काय गरज होते? बरोबर आहे. आणि याच्यावरती काही टीका झाल्या, काही जणांनी अप्रिशिएट केलं. या दोन्ही बाजू माझी ऐकण्याची तयारी पाहिजे, कारण मला जर समजून घ्यायचंय तर मी ऐकून घेण्याची तयारी पाहिजे. हाच प्रश्न कधी काळी 10-20 वर्षापूर्वी ज्यावेळेस सिगारेटला, तंबाखूला शाळेपासून 500 मीटर पर्यंत विक्रीची बंदी, त्यावेळेस पण हाच चर्चेला गेला होता. थांबा ऐकून घ्या. आज ऑलमोस्ट ती बऱ्यापैकी आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. गरज काय आहे? आज भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस देशामध्ये ज्याला डिजीज बर्डन म्हणतो, रोगांचा प्रादुर्भाव जो होता तो कम्युनिकेबल डिजीजेसचा होता 70% आसपास. 70% म्हणजे जे व्हायरस, म्हणजे ज्याला बॅक्टेरियल डिजीजेस म्हणतो कम्युनिकेबल, त्याच्यामार्फत होता. आज त्याचं प्रपोर्शन उलट झालेलं आहे. 70%च्या आसपास नॉन कम्युनिकेबल डिजीजेस आलेले आहेत आणि कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता हे नॉन कम्युनिकेबल डिजीज कोणतं? मग ओबेसिटी, मोठेपणा, BP, शुगर, हार्ट अटॅक्स, कॅन्सर. बऱ्याच वेळेस असं ऐकतो की माझ्या मुलानं, माझ्या नवऱ्यानं कधी तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट पिली नाही, त्याला कोणतं व्यसन नाही, इव्हन चहा सुद्धा पित नाही, तरी त्याला हार्ट अटॅक आला, त्यांना कॅन्सर झाला. आणि याच्यावर उत्तर हेच असतं की याचं काही कारण सांगता येत नाही. त्याचं कारण आपण जे खातो आणि राहतो त्याच्यामध्ये. हे जनरली मला माहित होतं, पण ह्या पदावर आल्यानंतर जरा जास्तच माहीत झालं की दुधापासून, वड्यापासून, बाजरीपासून, तेलापर्यंत असा एकही पदार्थ नाही की त्याच्यामध्ये भेसळ आढळत नाही. आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे. इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं, सावजी. म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो. म्हणजे काय? ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल.